नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडनं जे रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन आलेलं होतं, तर त्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहेच. डिटेलमध्ये जे काही नोटिफिकेशन मी एक्सप्लेन केलेलं आहे, पण टेक्निशियन्ससाठी ते त्याच व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड केलं होतं, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. तर त्यासाठी मी एक सेपरेट टेक्निशियनच्या विद्यार्थ्यांसाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवत आहे हा. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये नोटिफिकेशन बघूया. ओके, तर महाराष्ट्र मेट्रो म्हणजेच त्यामध्ये दोन येतात, एक तर नागपूर मेट्रो आणि पुणे मेट्रो. एक जॉईंट व्हेंचर आहे ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं. तर त्यांच्याकडनं रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन आलेलं आहे 8 डिसेंबर 2020 रोजी. तर सगळ्यात आधी आपण ऑनलाईन फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्मची स्टार्ट डेट काय आहे आणि लास्ट डेट काय आहे ते बघून घेऊया. तर ऑनलाईन फिलअप करण्याची स्टार्टिंगची डेट आहे 14 डिसेंबर 2020. ठीक आहे, 14 तारखेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस स्टार्ट होत आहे आणि लास्ट डेट आहे 21 जानेवारी 2021. ओके, तर 21 तारखेपर्यंत 21 जानेवारीपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. तर ह्या दोन ज्या डेट आहेत तर त्या इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात आधी पोस्टची नावं बघूया. त्यानंतर पे स्केल काय आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज किती वॅकन्सीज आहेत, काय क्वालिफिकेशन लागतं आणि एज लिमिट काय आहे. ठीक आहे, तर ह्या सर्व काही डिटेल्स बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली पोस्ट आहे टेक्निशियन इलेक्ट्रिकलची. ओके, टेक्निशियन इलेक्ट्रिकलची पोस्ट आहे ही. यासाठी जी बेसिक पे स्केल आहे ती आहे 20,000. 20,000 ते 60,000. तर बेसिक 20,000, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे अलाउन्सेस ॲड होऊन तुमची प्रॉपर इन हँड सॅलरी मिळेल. ओके, किती वॅकन्सीज आहेत, 23 वॅकन्सीज आहेत टोटल. त्यामध्ये अनरिझर्वडच्या 12 आहेत, एस सीच्या 2, एस टीची 1, ओबीसीच्या 6, EWSची 2. ठीक आहे, इन्क्लुडिंग 2 एक्स सर्व्हिसमॅन. आता काय क्वालिफिकेशन लागतं जर तुम्हाला टेक्निशियन इलेक्ट्रिकल या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर ITI, NCVT और SCVT कोर्स इन इलेक्ट्रिकल वायरमॅन इलेक्ट्रिशियन ट्रेड फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड बोर्ड और युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. तर तुमच्याकडे इलेक्ट्रिशियन वायरमॅनचा जर ट्रेड असेल, ठीक आहे, या ट्रेडमध्ये तुम्ही ITI कंप्लीट केलेलं असेल तर तुम्ही नक्कीच टेक्निशियन या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. एज लिमिट दिलेली आहे 18 ते 25 वर्ष. ठीक आहे, आणि काय लागतं एक्स्ट्रा की डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र असलं पाहिजे, महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्याच्यानंतर मराठी लँग्वेज जी आहे ती रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग, लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे. ठीक आहे, तर ह्या आहेत कंडिशन्स. एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणू शकतो आपण. सेकंड पोस्ट आहे टेक्निशियन फिटरची. सेम फिटरची सॅलरी पण तेवढीच आहे, 20,000 ते 60,000 दरम्यान. तर 13 वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये. 13 वॅकन्सीजमध्ये अनरिझर्वडच्या 7, SCची 1, STची 1, OBCच्या 3, EWSची 1 आणि इन्क्लुडिंग 1 एक्स सर्व्हिसमॅन. तर त्यामध्ये क्वालिफिकेशन काय आहे टेक्निशियन फिटर या पोस्टसाठी, NCVT SCVT इन फिटर. तुम्हाला जर फिटरमध्ये जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल ITIचं तर तुम्ही अप्लाय करू शकता टेक्निशियन फिटर या कॅटेगरीमधून या पोस्टसाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर टेक्निशियन सिव्हिल. आता सिव्हिलमध्ये त्यांनी 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. जर तुमच्याकडे मॅसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टरचं ट्रेडमधून तुम्ही ITI केला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा प्लंबर ट्रेडमधून जर ITI केला असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. पण वॅकन्सी आहेत इथे पण एक आहे आणि इथे पण एक आहे, तर 2 वॅकन्सीसाठी आहे टेक्निशियन सिव्हिल. नेक्स्ट आहे टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स. आता याच्यामध्ये वॅकन्सीज आहेत 13. 13मध्ये अनरिझर्वडच्या 7, SCची 1, ST 1, OBCच्या 3, EWSची 1. ठीक आहे, आता क्वालिफिकेशन काय आहे टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्ससाठी. तुमच्याकडे ITI जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स या ट्रेडमधून केला असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेडमधून केला असेल तर तुम्ही टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. पण एज लिमिट तर सर्वांसाठी सेमच आहे की 18 ते 25 वर्ष, महाराष्ट्राचं डोमिसाईल असला पाहिजे आणि मराठी लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे टेक्निशियन एअर कंडिशनिंग रेफ्रिजरेशनची. त्यामध्ये 2 वॅकन्सीज आहेत, दोन्ही अनरिझर्वड आहेत, ओपन आहेत. तर काय आहे क्वालिफिकेशन, जर तुमच्याकडे तुम्ही ITI कंप्लीट केला असेल इन मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर किंवा रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग या ट्रेडमध्ये, तर तुम्ही टेक्निशियन एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशनला अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर ह्या आहेत पोस्ट. नंबर ऑफ वॅकन्सीज पाहिल्या आपण, पे स्केल किती आहे ते पाहिले आणि क्वालिफिकेशन काय लागतं ते पाहिलं. त्याच्यानंतर आता काय काय बाकीचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते बघूया.
ठीक आहे. मिनिमम क्वालिफिकेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन ते आपण पाहिलेलंच आहे. ओके. तर जॉब प्रोफाईल बघूया. जॉब प्रोफाईल कसा असतो? द जॉब ऑफ टेक्निशियन, इलेक्ट्रिकल फिटर, मॅसन, प्लंबर, इलेक्ट्रॉनिक्स किंवा AC, रेफ्रिजरेशन इज इंटरचेंजेबल इन नेचर ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ कॉपरेशन and it includes maintenance of coaches, tracks, other equipments in shift duty including night shift. ठीक आहे. बेसिकली मेंटेनन्सचं काम असतं, मेंटेनन्स ऑफ कोचेस, ट्रॅक्स, अदर इक्विपमेंट्स इन शिफ्ट ड्युटी. त्याच्यानंतर द जॉब रिक्वायर्स हायेस्ट स्टँडर्ड ऑफ मेडिकल फिटनेस इन्क्लुडिंग नेकेड विजन ऑफ 6x12 द डिटेल्स ऑफ विच आर ऑल्सो अवेलेबल ॲट महा मेट्रो वेबसाईट. म्हणजे तुमची याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे, त्याचं स्टँडर्ड सुद्धा इथे मेन्शन केलेलंच आहे. तर सिलेक्शन प्रोसेस काय असते, कशी असते ते बघूया आपण. तर सिलेक्शन प्रोसेस इथं बघू शकता की द सिलेक्शन मेथडॉलॉजी विल कंप्राइज 2 स्टेज प्रोसेस. ठीक आहे. टोटल स्टेज तुमच्या 2 स्टेजमध्ये प्रोसेस असेल. सगळ्यात पहिली म्हणजे तुमची ऑनलाईन टेस्ट असेल. ठीक आहे. फॉलोड बाय मेडिकल एक्झामिनेशन. याच्यामध्ये बाकी काहीच नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे, कुठली सायकोमेट्रिक टेस्टसुद्धा नाही आहे. 2 स्टेजमध्ये तुमचं सिलेक्शन प्रोसेस असेल. सगळ्यात पहिली ऑनलाईन जे CBT असेल, त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल. ओके. आता मेडिकल एक्झामिनेशन जे होईल ते B1 स्टँडर्डचं होईल. तर B1 स्टँडर्डचं एवढं पण हाय क्लास नसतं. ठीक आहे. तर B1 स्टँडर्डचं मेडिकल एक्झामिनेशन होईल तुमचं. त्याच्यानंतर काय इम्पॉर्टंट पॉईंट्स दिलेले आहेत. ओके. सिलेक्शन क्रायटेरियामध्ये जे CBT होणार आहे, ऑनलाईन टेस्ट, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, तर त्याबद्दल काही माहिती दिलेली आहे. तर रिटर्न टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये 3 पार्ट्स असतील, पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3, आणि टोटल 2 तासांची एक्झाम असेल. ओके. तर पार्ट 1 मध्ये काय आहे? मराठी लँग्वेज. पार्ट 1 मध्ये मराठी लँग्वेज विचारलं जाईल. त्यामध्ये 15 क्वेश्चन्स असतील. ठीक आहे. पार्ट 1 मध्ये तुमचे किती क्वेश्चन्स असतील? 15 क्वेश्चन्स असतील. कॅन्डिडेट स्कोरिंग मिनिमम 40% पासिंग मार्क्स इन पार्ट 1. म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क्स जर पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये कन्सिडर व्हायचे असतील तर तुम्हाला पार्ट 1 म्हणजे मराठीमध्ये 40% मार्क्स घेणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही 40%च्या वरती मार्क्स घेत असाल तरच तुमचा पार्ट 2 आणि पार्ट 3 कन्सिडर केला जाईल. जर तुम्हाला समजा 30% मार्क्स असतील तर तुम्ही डायरेक्टली तिथे फेल व्हाल. पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये जरी जास्त मार्क्स घेतले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तर पार्ट 1 मध्ये 40% मार्क्स कंपल्सरी पाहिजेत. आता पार्ट 2 मध्ये काय आहे? तर MCQ टाईप ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील, बायलँग्वेज असतील, म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा असतील आणि इंग्लिशमध्ये सुद्धा असतील. ओके. ऑन जनरल अवेअरनेस, तुमच्या जनरल अवेअरनेसवरती असतील. त्यानंतर लॉजिकल ॲबिलिटीवरती असतील, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवरती असतील. ठीक आहे. तर टोटल पार्ट 2 मध्ये टोटल प्रश्न किती असतील? 35. पार्ट 1 मध्ये किती असतील? 15. आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके. 1/3 मार्क्स चुकीच्या उत्तरासाठी काटले जातील. त्यानंतर पार्ट 3 बघा. पार्ट 3 इट विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स ऑफ ऑन नॉलेज डिसिप्लिन. तुमचे जे काही डिसिप्लिन, जे काही ट्रेड असतील तर त्यावरती तुम्हाला 100 क्वेश्चन्स विचारले जातील. पार्ट 3 मध्ये किती क्वेश्चन्स आहेत? 100 क्वेश्चन आहेत. हे 100, हे 35 आणि वरचे 15. टोटल 150 मार्कांचं पेपर असेल आणि 150 प्रश्न असतील. आणि चुकीच्या उत्तराला 1/3 जो मार्क्स आहे ते डिडक्ट होईल. ठीक आहे. मग कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय इन पार्ट 2 अँड पार्ट 3 अँड रँक्स हाय ऑन द मेरिट लिस्ट विदिन द झोन ऑफ कन्सिडरेशन शॅल बी कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲट पुणे. तर तुम्हाला पॅटर्न कळाला एक्झामचा. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन असेल. आणि इथे जे लिहिले सिलेबस फॉर द रिस्पेक्टिव्ह पोस्ट विल बी मेड अवेलेबल ऑन द वेबसाईट ऑफ महामेट्रो www.punemetrorail.org. ठीक आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच सिलेबस जो असेल रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन ट्रेडचा सिलेबस जो असेल तो वेबसाईटवरती अपलोड केला जाईल. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्याच्यामध्ये एज लिमिट. ठीक आहे. तर एज रिलॅक्सेशन्स बघूया. SC कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे SC आणि ST कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर OBC साठी 3 वर्ष आहे आणि एक सर्व्हिसमॅनसाठी बघू शकता इथे दिलेलंच आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची जी फीस आहे ती आहे अनरिझर्व्ड OBC आणि EWS कॅन्डिडेटसाठी 400 रुपये आणि SC ST आणि वुमेन कॅन्डिडेटसाठी 150 रुपये फीस आहे. ॲप्लिकेशन फॉर्म कुठे फिलअप करायचं तुम्हाला? www.punemetrorail.org या वेबसाईटवरती करिअर्स नावाचं एक ऑप्शन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला तिथे क्लिक टू अप्लायवरती क्लिक करायचं आहे.
एनिवे आपण यानंतर सुद्धा डिटेलमध्ये सिलेबस बघणार आहोत जेव्हा पुणे मेट्रो रेल.org या वेबसाईटवरती सिलेबस अपलोड होईल. त्याच्यानंतर जेव्हा फॉर्म फिलअप म्हणजे फॉर्म फिलअपची प्रोसेस स्टार्ट होईल तेव्हा सुद्धा आपण जर काही अडचणी असतील तर तुम्हाला ते फॉर्म फिलअप कसा करायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवून मिळेल. ठीक आहे, पण डेट लक्षात ठेवा, 14 डिसेंबर 2020 पासून ते 21 जानेवारी 2021 पर्यंत फॉर्म फिलअप करण्याची ही डेट आहे. त्यामध्येच तुम्ही जर एलिजिबल होत असाल तर फॉर्म फिलअप करू शकता. काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि अशाच प्रकारचे अपडेट्स नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी तुम्हाला तुमच्यासोबत एखादा व्हिडिओ शेअर करतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.